आपण कल्पना करा, महाभारताचं युद्ध सुरू व्हायचं आहे. कुरुक्षेत्राची भूमी तयार आहे. धर्म आणि अधर्म याचा निर्णायक संघर्ष होणार आहे. त्यावेळी अंधराजा धृतराष्ट्राच्या आपल्या सारथीला संजयला विचारतो, संजय, सांग ना, माझे आणि पांडवाचे पुत्र धर्मभूमी कुरुक्षेत्रावर एकत्रित जमले आहेत, तर त्यांनी काय केले? धृतराष्ट्र काही पाहू शकत नव्हते, पण त्याचं मन मात्र अस्वस्थ झालं होतं, कारण त्यांना ठाऊक होतं त्यांचे पुत्र म्हणजे कौरव अधर्माच्या मार्गावर चाललेले आहेत. ते मनात विचार करत होते, ही धर्मभूमी आहे कुरुक्षेत्र, इथे न्याय आणि सत्याचा प्रभाव असतो. मग माझे पुत्र तिथे टिकतील का? संजय शांतपणे ऐकतो. त्याच्या डोळ्यासमोर युद्धभूमीचं अद्भुत दृश्य आहे आणि त्याच क्षणापासून सुरू होतो भगवद्गीतेचा दिव्य संवाद. एक राजा विचारतो, एक दूत सांगतो आणि पुढे स्वतः भगवान श्री कृष्ण बोलू लागतात, अर्जुनाला आणि आपल्यालाही जीवनाचा संदेश देण्यासाठी. जय श्री कृष्ण.